अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। विहिरगाव येथे पतीने पत्नीवर केले शस्त्राने वार, पतीला लवकर जेवायला न देणे पत्नीला पडले महागात। वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना। राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विहिरगाव येथे घडलेली घटना। सविस्तर वृत्त असे की मला लवकर जेवण आण असे म्हणत पत्नीला शिवीगाळ केली, तसेच लोखंडी सुरीने पोटात वार करून पतीने तिला गंभीर जखमी केले। ही घटना तालुक्यातील विहिरगाव येथे बुधवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। सो कौसल्या गजानन मेटकर वय वर्ष 47 असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे। पत्नीच्या तक्रारीवरून गजानन रामा मेटकर वय वर्ष 55 यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन आणि कौसल्या हे पती पत्नी आहेत। पत्नी कौसल्या ही सकाळी घरी स्वयंपाक बनवित होती तेव्हा आरोपी पती गजानन याने पत्नीला मला लवकर जेवण आण, मला भूक लागली आहे असे जोराने ओरडून सांगितले। पत्नीने जेवण बनवायला वेळ लागतो, झाल्यावर आणून देते असे म्हटले। पतीने लवकर जेवण दे नाहीतर तुला मारून टाकतो अशी धमकी देत आरोपी पती हा लोखंडी सुरी घेऊन स्वयंपाक खोलीत गेला। नंतर कौसल्या व गजानन यांच्यात स्वयंपाक बनवण्यावरून भांडण झाले। या कारणावरून गजानन याने पत्नी कौसल्या हिला शिवीगाळ केली, मी तुला मारून टाकणार असे म्हणाला। तसेच हातातील लोखंडी सुरीने तिला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला केला। यात तिच्या पोटात लोखंडी सुरीने वार केले। तेवढ्यात कौसल्याची मुलगी लक्ष्मी ही आली व तिने आरोपीचा हात पकडून आरडाओरड केली। घराशेजारील लोकांनी धाव घेत आरोपीच्या ताब्यातून जखमी कौसल्या हिला बाजूला केले व गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। सदर घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या पोलीस स्टाफसह दाखल होऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला। या घटनेतील आरोपी गजानन रामा मेटकर याला अटक करून त्याच्यावर कलम 109 भारतीय दंडविधान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करीत आहेत। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।